नमस्कार, मी रुपाली। आज आपण हॉटेलसारखी कांदा भजी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत। कांदा अशा प्रकारे सुटसुटीत करून घ्यायचा आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते, अर्धा चमचा हळद, अर्धा मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकते आणि थोडेसे धणे टाकते। हे छान कालवून घ्यायचे आहे। आपल्याला जर घरगुती पद्धतीने कांदा भजी बनवायची असेल तर त्यामध्ये आपण बरेच काही टाकू शकतो, म्हणजेच कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे पावडर, ओवा, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे टाकू शकतो। पण आपण हॉटेलमध्ये मिळते तशी कांदा भजी बनवणार आहोत, त्यामुळे जास्त काही न टाकता एकदम सोप्या पद्धतीने ही भजी बनते। आपल्या कांद्याला छान पाणी सुटले आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे करून बेसन टाकणार आहोत। मी साधारण 1 वाटीभर बेसन घेतले आहे। हे चांगले हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे। कांद्याला छान बाइंडिंग यायला हवी। जर नसेल आली तर थोडेसे बेसन टाकू शकतो। मला हे मिश्रण वाडग्यामध्ये कालवता येत नाहीये, त्यामुळे मी अजून एक पसरट भांडे घेते आहे। तुम्ही बघू शकताय आपला कांदा आणि बेसनला छान बाइंडिंग आली आहे। आता हे मिश्रण तळण्यासाठी तयार आहे। आपण लगेचच याची भजी करून घेऊया। तेल चांगले तापले की असे थोडे थोडे मिश्रण यामध्ये सोडायचे आहे। भजी नेहमी मीडियम गॅसवरच फ्राय करायची। स्लो गॅसवर फ्राय केली तर भजी तेलकटी होईल आणि फास्ट गॅसवर फ्राय केली तर बाहेरून करपेल आणि आतून कच्ची राहील। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।